मालुसरे सर जीव घेईल तुझा. चल उठ शाळेला. आज नाही शाळेला आला तर डबल मार खाशील. लय पेटलंय सर तुझ्या. कुणी बागाची झोप मोडली. मेहुणे मेहुणे मेहुण्यांची पाहुणे आणि पिनूच्या नादाला नाही लागणे. पिनूची जिंदगी बर्बाद आहे. दोन्हीकडला मार आता पिनूला सोसत नाही. फक्त कुठला तर एकच मार आता पिनू खाणार. एक तर घरचा मार खाणार, नाहीतर शाळेतला मार खाणार. आणि आता पिनूने ठरवलं आहे की पिनू फक्त घरचा मार खाणार, कारण इथं सोडवायला पिनूची आई आहे. शाळेत असं कोणी मास्तर राहिला नाही किंवा अशी मॅडम राहिली नाही की जिचा मार पिनूने खाल्ला नाहीये. घरी मारणारा एक आहे आणि शाळेत मारणारे 8 आहे. आणि तसं पण काल मी पेपर मध्ये वाचलं आहे, 10 देणेकऱ्यापेक्षा 1 देणेकरी कधीही चांगला. आता इथून पुढे पिनू फक्त घरच्यांच्या माराने काळा पिळा पडणार आहे. संदीप, झेंडे, शाबेर, तुम्ही जाऊ शकताय. संदीप आता काय करायचंय रे यार, या काळ्याच्या नादात आपण लाल पिवळे पडतोय की काय? अरे लाल पिवळं ठीक आहे, पण याला जर आज शाळेत नाही नेला तर मास्तर आपल्याला काळा निळा पाडेल रे. संदीपराव, श्रेयस पुण्यात राहत नसतो, श्रेयस पुण्यात भेटत असतो. आणि पिनू शाळेला येत नसतो. पिनू फक्त बॅटबॉल खेळताना भेटत असतो. शाळा सुटल्यावर ये, आपण मस्तपैकी बॅटबॉल खेळू पड्यात. थांब, ही जात अशी ऐकायची नाही. तात्या, ओ तात्या, बाहेर या. तू तात्याला बोलव अगर पंतप्रधानाला. पिनूने एकदा जबान दिली की दिली. पिनू येत नसतो. फायनल. काय रे पिन्या, पटकन आवर आणि शाळेत जा. माकड शाळेच्या टायमिंगला आले की पोटात दुखतंय म्हणते, परत गट्ट्या खेळत बसतंय. आम्ही त्याला म्हणालो चल शाळेत, नाहीतर तात्या मारतील. तर काय म्हणाला माहिती, असलं 56 तात्या मी ढगात उडवतो. अरे 56 तात्या कशाला, तुला एकच तात्या बास आहे. ही घे. थेट रस्ता धरून शाळा गाठायची. आता 56 हाणलाय, नंतर चापकान हाणीन चापकान. ठाकुर साहब, ये मत समझना कि एक गरीब को मार कर आप जीत गए. चल चालतो शाळेला, नाही तुझ्या अंगातला देवानंदच बाहेर काढीन. जातो जातो, आले ते मोठे शान. संदीप्या, परत माझ्या घरी यायचं नाहीये. आता सर मारतय का जित्त खाते कोणाच ठाऊक. ही शाळेवाली पण बेकार माणसं आहेत. जे येतही त्याला गरीब माणसं ठेवल्यात. जसं की मराठीला कुदळे सर, साक्षात गांधीचा अवतार. हिंदीला गायकवाड सर, अरे ती तर गाय आहे गाय. अरे काय तो गायकवाड सरांचा कोमल आवाज. निम्नलिखित वाक्य में गमले में कौन सा वृक्ष है. आहा, काय तो आवाज. गमल्यात बाबळीचं झाड जरी असलं तरी मला नाही वाटत त्याचं काट आपल्याला टोचतील. आणि काय रे दुर्दैव, ज्या विषयाचा साधा मागमूस नाहीये त्या विषयाला 1 नंबर हुडकून हुडकून खतरूड माणसं आणून ठेवल्यात. कोण कोण खतरूड माणसं आहेत रे आपल्या शाळेत की ज्यांची भीती घेऊन तू शाळेला येणं झालायस. नंबर 1 खतरूड माणूस लाड सर, विज्ञान 2. अरे आजपर्यंत या हातात मटण खाताना बोकडाची नळी आली होती रे. त्या हातात यानं परीक्षा नळी दिली आणि म्हणतंय प्रयोग कर. अंमलात अंमलारी मिसळा, निळा लिटमस तांबडा होतोय, तांबडा लिटमस निळा होतोय, अंमलारीत निळा लिटमस तांबडा होतोय, अंमलात तांबडा लिटमस निळा होतोय. अरे या तांबड्या निळ्याच्या नादात मार खाऊन लाल व्हायची पाळी आल्या. आजपर्यंत देवाऱ्यात तांब्याचा तांब्या, पितळेची घंटी या पलीकडे कुठल्याही धातूचा मागमूस आपल्याला नाहीये. काय एक नावं आहेत, निकेल, जस्त, कोबाल्ट आणि यात एक खतरूड धातू आलाय. त्या धातूचा उच्चार करता येईना म्हणून 7.5 चापट्या खाल्ल्यात. 7.5 चापट्या, त्या कशा काय रे. अरे 8वी चापट मारताना मी वाकलो आणि शेजाऱ्याला अर्धी चापट बसली. स्क्रीनवर दिले धातूचं नाव बघा, आता तरी वाचता येतंय का. अरे या मारातून वाचतोय ना वाचतोय तोवर ते त्रिकोण षटकोण वाले सराचा तास येतोय.
अरे या सरामुळे कंपासातल्या त्या 3 वस्तूंची नावं समजली. कुठल्या रे त्या 3 वस्तू? कोण मापक, बारका गुन्ह्या आणि मोठा गुन्ह्या. आजपर्यंत यांचा उपयोग मोठी पट्टी मोडली की छोटी पट्टी म्हणून रेषा मारण्यासाठी केला होता. आताच्या पिढीने पॉपकॉर्न तयार करताना कढईतून पॉपकॉर्न उडताना पाहिले असतील. अरे आम्ही या सरांच्या तासाला टोप्या उडताना पाहिल्यात. पहिल्या बेंचच्या पोराला कानाखाली बसली की ती टोपी 4थ्या बेंचवर जाऊन पडत होती. अरे ही रयतेची शाळा नाही, इंग्रजांची शाळा आहे. पोरांचा बदला घेण्यासाठी या शाळा काढल्यात. जाणून बुजून अवघड विषयाला खतरोड माणसं ठेवल्यात, जेणेकरून माराचा प्रसाद यांना रोज देता येईल. चला रे शाळेला पोरांनो. रात्री बापानं लय मार दिलाय, त्याच्यामुळे अंग गरम आहे. वॉर्मअप झालेला आहे. आता काय किती पण मार येऊ दे, काय नाही फरक पडणार. शाळेत चिकन थाळी भेटेल की मटन थाळी? का सगळे दाटच पाडत्याल? कुणास ठाऊक काय होणार आहे. हे माकडा, काय एकटक लावून बघतेस? पुढे बघ की. ए मी कुठे तुझ्याकडे बघतोय? मी तर खिडकीतून पलीकडे अण्णांच्या गोट्यातला बैल बघतोय. हो का? परवाच आमच्या पप्पानी बैलांसाठी नवीन चाबूक आणलेला आहे. बहुतेक भावानी तुझ्यापासूनच होते वाटतं. ताई मी फक्त गंमत करत होतो, तू उगाच सिरियस झालीस बघ. 4 दिवस मी नव्हतो शाळेत. कोणी कोणी काय काय शिकवलं तेवढं सांग रे. हे बघ, मराठीचं पत्रलेखन झालंय, हिंदीचा सच्चा मित्र धडा झालाय, इंग्लिशचे कोले मॅडम आल्या नाहीत, बीज गणिताची बरुडी सरांनी लसावी मसावी घेतलाय, लाड सरांनी धातू अधातू घेतलाय, मालुसरी सरांनी समांतर रेषेचं प्रमेय घेतलंय. अरे देवा, मी फक्त 4 दिवस नव्हतो, 4 महिने नाही. आता तास कोणता आहे रे? मालुसरी सरांचा. आज काय शिकवणार आहेत सर? दुरुस्त अंतर कोणाच्या मापाचे प्रमेय. चला आपण काल समांतर रेषा कोणाला म्हणायचं ते शिकलो. आजच्या तासात आपण शिकणार आहोत दुरुस्त अंतर कोणाचे प्रमेय. पाटील, झेंडे, तुम्हाला एक माकडा नाही पाठवलं होतं, आणलं का त्याला? हो सर. बघ की बघ, बुवार कसं बावारलंय आणि लपतय बघ. माणूस जीव तोडून सांगतय तरी ऐकायची भावना नाही. ए माकडा, उठून उभारा पहिल्यांदा. सर खूप आजारी होतो, खाल्लेलं पचत नव्हतं, सारख्या उलट्या होत होत्या, 4 दिवस घरी झोपून होतो. माकड आजारी आहे. काल मला बघून देवळा मग कुठलं कुभार लपत होतं. काल तुझा तात्या येऊन भेटून गेला, तुझ्या आजाराला औषध द्या बोलला. या थांब, तुझी उलटी थांबवतो. ले ले ले